क्षीरसागर मुक्त बीड असा नारा देणाऱ्या विरोधकांना दोन्ही चुलत भाऊ एकत्र येऊन धक्का देणार का? बीडमध्ये संदीप क्षीरसागर हे अजित पवार यांच्यासोबत जाणार की देवेंद्र फडणवीसांच्या मदतीनं भाजपला मदत करणार? बीडचा नगराध्यक्ष जो जनतेतून निवडून आला तो 5 वर्षाची टर्म पूर्ण करणार की 6 महिन्याच्या आत अविश्वास येणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं 15 तारखेला मिळणार आहेत. कारण 15 तारखेला नगर परिषदेच्या उपाध्यक्षाची निवड आहे आणि त्यासाठी संख्याबळाची जुळवाजुळव करण्यात सगळेच व्यस्त झाले. नेमकी संदीप क्षीरसागरांची भूमिका काय असणार आहे याबाबत आपण पुढील काही वेळात चर्चा करणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नगरपालिका निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं क्षीरसागर विरुद्ध पंडित असं युद्ध पाहायला मिळालं किंवा क्षीरसागर विरुद्ध अजित पवार असा सामना पाहायला मिळाला, तो पाहिल्यानंतर आणि त्याचा रिझल्ट आल्यानंतर दोन्ही तिन्ही क्षीरसागर एकत्रित होतील आणि आपलं जे संपुष्टात येत असलेलं अस्तित्व आहे ते टिकवण्यासाठी पुन्हा एकदा लढा उभा करतील अशी सर्वांचीच अपेक्षा होती. सर्वसामान्य बीडकरांच्या मनात देखील आजही असंच आहे की जयदत्त क्षीरसागर असतील, संदीप क्षीरसागर असतील किंवा योगेश क्षीरसागर असतील, या तिघांनीही एकत्रित बसावं आणि त्यांनी एक होण्याचा निर्णय घ्यावा. संदीप क्षीरसागर हे आमदार किंवा भविष्यात जी काही पदं मिळतील त्या माध्यमातून मुंबईचं राजकारण करतील आणि योगेश क्षीरसागरांनी आपल्या वडिलांप्रमाणे शहराचं राजकारण सांभाळावं अशी देखील लोकांची चर्चा आहे. पण जी लोकांमध्ये चर्चा असते ते क्षीरसागर कधीच करत नाही. क्षीरसागरांनी नेहमीच लोकांचा भ्रमनिरासच केलेला आहे. जेव्हा जेव्हा लोकांना वाटतं की क्षीरसागरांनी असा निर्णय घ्यावा किंवा भविष्याच्या दृष्टीनं त्यांच्या राजकीय भविष्याच्या दृष्टीनं काहीतरी चांगला निर्णय घ्यावा, तेव्हा तेव्हा नेहमीच क्षीरसागर वेगळा निर्णय घेतात आणि बऱ्याच वेळा नुकसान करून घेतात. आता देखील तसं होणार का अशा चर्चा सुरू आहेत. अशा परिस्थितीमध्ये अचानकच ज्या महापालिकेच्या निवडणुका सुरू आहेत त्या निवडणुकांमध्ये पुण्यात किंवा पिंपरी चिंचवडमध्ये बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी घड्याळीचा गमजा घालून घड्याळीच्या उमेदवाराचा जोरदार प्रचार सुरू केला. हा प्रचार फक्त एखाद दुसऱ्या उमेदवाराचा असता तर असं म्हणताही आलं असतं की संदीप क्षीरसागर हे मैत्री खातर तिथे गेले. पण संदीप क्षीरसागर यांनी पिंपरी चिंचवडमधील जवळपास 30 ते 40 पेक्षा जास्त प्रभागाचा प्रचार ऑलरेडी पूर्ण केलाय आणि तो देखील अजित पवार यांच्या सूचनेवरून. म्हणजे बघा, ज्या अजित पवारांच्या उमेदवाराच्या विरोधात संदीप क्षीरसागर यांनी आपला उमेदवार उतरवला, अटीतटीची लढाई झाली. ज्या अजित पवारांनी संदीप क्षीरसागर किंवा भाजपच्या उमेदवाराला पराभूत करायचं म्हणून बीडमध्ये 2 वेळा सभा घेतल्या, संदीप क्षीरसागर यांच्या कारभारावर टीका केली किंवा योगेश क्षीरसागर यांच्या अचानक युटर्न घेण्याच्या भूमिकेवर टीका केली, त्याच अजित पवार यांच्या व्यासपीठावर आता संदीप क्षीरसागर उघडपणे उजळ माथ्यानं फिरू लागलेत. कारण या दोघांची बहुतेक दिलजमाई झाली किंवा अजित पवार यांचा जो काही वरद हस्त आहे तो आता संदीप क्षीरसागर यांच्या डोक्यावर असल्याची चिन्ह यातून दिसू लागली. मग आता त्यामुळं जी काही 15 जानेवारीला उपाध्यक्षाची निवड होणार आहे किंवा त्यानंतर विषय समितीच्या सभापतींची निवड होणार आहे, त्यामध्ये संदीप क्षीरसागर यांच्या पदरात काही पडणार की संदीप क्षीरसागर बिनशर्त पाठिंबा देणार असं देखील बोललं जात आहे. आता संदीप क्षीरसागर यांच्या राजकीय भूमिकेचा आजपर्यंतचा जर का अभ्यास केला तर एक लक्षात येतं की त्यांनी लॉंग टर्म राजकारण करायचं याच हिशोबाने प्रत्येक वेळी निर्णय घेतलेला आहे. म्हणजे 2019चा पहाटेचा शपथविधी असेल किंवा त्यानंतर 2022ला किंवा 23मध्ये जेव्हा अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली त्यावेळेसचा निर्णय असेल, संदीप क्षीरसागर यांच्यासाठी भविष्याच्या दृष्टीनं फायद्याचाच राहिला. आणि आता देखील संदीप क्षीरसागर यांची ज्या पद्धतीनं वाटचाल सुरू आहे, ज्या पद्धतीनं अजित पवारांसोबत ते पिंपरी चिंचवड किंवा पुण्यामध्ये सक्रिय आहेत, ते पाहता ते बिनशर्त अजित पवारांसोबत जातील अशी देखील चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. आता संदीप क्षीरसागर हे बिनशर्त जाणार की त्यांनी पाठिंबा दिला किंवा ते अजित पवारांसोबत गेले म्हणून त्यांची 4 कामं होणार,
बीड शहराच्या विकास कामाचे सगळे अधिकार त्यांना मिळणार किंवा बीड नगरपालिकेमध्ये त्यांचाच हुकूम चालणार हे येणारा काळ ठरवणार आहे. पण निश्चितपणे आजच्या परिस्थितीत गेल्या 8-10 दिवसापासून संदीप क्षीरसागर ज्या पद्धतीनं पिंपरी चिंचवड किंवा पुणे महापालिकेसाठी अजित पवारांना मदत करतायत किंवा अजित पवारांच्या सोबत आहेत ते पाहिल्यानंतर अजित पवारांच्या गुडबुकमध्ये सध्या तरी केवळ बीड जिल्ह्यातून संदीप क्षीरसागर आहेत असंच चित्र दिसतंय. एकेकाळी हीच जागा किंवा यापेक्षाही मोठी आणि अजित पवारांच्या अत्यंत जवळची जागा ही धनंजय मुंडेंना होती. पण गतवर्षी बीड जिल्ह्यामध्ये जे काही संतोष देशमुखचं प्रकरण झालं आणि त्यानंतर पक्षाची जी काही प्रतिमा मलिन झाली त्यामुळं कुठंतरी धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यामध्ये अंतर आल्याची चर्चा आहे. प्रत्यक्षात आलं की नाही ते या दोन नेत्यांनाच माहीत. पण आज धनंजय मुंडे मंत्रिमंडळाबाहेर आहेत आणि त्यांचं अजित पवारांपेक्षा देवेंद्र फडणवीसांशी सख्य वाढल्याचं चित्र आहे. अशा परिस्थितीत अजित पवार यांना बीड जिल्ह्यामध्ये एक खमक्या नेतृत्व पाहिजे किंवा एक डॅशिंग नेता पाहिजे जो त्यांच्या म्हणण्यावर बीड जिल्ह्यामध्ये सगळा कारभार करू शकेल किंवा बीड जिल्हा हा एक हाती स्वतःच्या मुठीत ठेवू शकेल. आणि कदाचित ती जी काही संकेत आहेत ते संदीप क्षीरसागरांच्या नेतृत्वात अजित पवारांना दिसले असावे आणि त्याच्यामुळं ते अजित पवार यांच्या जवळ गेलेत आणि अजित पवारांनी देखील त्यांना सामावून घेण्याचा शब्द दिला असावा. आता त्याचा परिणाम हा नगरपालिकेत संदीप क्षीरसागर यांना सत्तेत सहभाग मिळणार की नाही किंवा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये संदीप क्षीरसागर यांच्या हातात सगळी सूत्र जाणार हे लवकर स्पष्ट होणार आहे. एक मात्र निश्चित आहे की ज्या पंडितांनी क्षीरसागर मुक्त बीडचा नारा दिला होता त्याच क्षीरसागरांपैकी संदीप क्षीरसागर या विद्यमान बीड विधानसभेच्या आमदारांना सोबत घेत अजित पवारांनी पंडितांना देखील हातमध्ये राहण्याचा किंवा आपल्या आपल्या कॉन्स्टिट्युन्सी पुरतच बघण्याचा एक प्रकारे इशारा दिलाय असं म्हणायला हरकत नाही. या पुढचं भविष्य जे काही असणार आहे त्यामध्ये पुन्हा एकदा बीड विधानसभेची आणि कदाचित बीड जिल्ह्याची सूत्र ही संदीप क्षीरसागरांच्या हातात येऊ शकतात आणि त्याचा फायदा त्यांच्या भविष्याच्या राजकारणासाठी होऊ शकतो. त्यांना मोठी पदं मिळू शकतात अशी चर्चा सुद्धा सुरू आहे. काय होणार काय नाही होणार, 15 तारखेला कुणाचा उपाध्यक्ष होणार आणि संदीप क्षीरसागर यांचा गट हा बाहेरून पाठिंबा देणार किंवा कुठलंही पद न घेता सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. तुर्तास इतकंच. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.